नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या लाडक्या स्वामी गुरुकृपा या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, कुंभ राशीच्या अनेक लोकांच्या जीवनात गेल्या काही वर्षांपासून सतत अडचणी, मानसिक ताण, आर्थिक समस्या, घरातील वाद, नोकरीतील अडथळे आणि मनात भीती निर्माण होत आहे। काही लोकांना वाटतंय की कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही, तर काही लोक अचानक एकटे पडत आहेत। मित्रांनो, यामागे कारण असू शकते शनीची साडेसाती। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कुंभ राशीची साडेसाती कधी संपणार, कोणते संकेत दिसू लागतात, शनिदेव शांत करण्यासाठी कोणते उपाय करावेत आणि स्वामी समर्थांची कृपा कशी मिळवावी। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार शनी ग्रह हा कर्माचा न्यायाधीश मानला जातो। मनुष्याच्या चांगल्या आणि वाईट कर्मानुसार शनी परिणाम देत असतो। कुंभ राशीवर साडेसातीचा प्रभाव असताना अनेक लोकांना खालील समस्या जाणवतात: कामात अडथळे, सतत पैसे अडकणे, मानसिक तणाव, घरातील वाद, मित्र आणि नातेवाईक दूर जाणे, अचानक आजारपण। परंतु मित्रांनो, शनिदेव त्रास देण्यासाठी नाही तर माणसाला मजबूत बनवण्यासाठी येतात। ज्यांनी संयम ठेवला, ज्यांनी मेहनत सोडली नाही, ज्यांनी देवावर विश्वास ठेवला, त्यांच्या जीवनात अचानक मोठे बदल होऊ लागतात। साडेसाती संपण्याचे संकेत। मित्रांनो, जर तुमच्या जीवनात हे संकेत दिसत असतील, समजा वाईट काळ संपत चालला आहे, घरातील वातावरण शांत होणे, अचानक चांगल्या बातम्या मिळणे, पैशाचे मार्ग उघडणे, जुन्या अडचणी दूर होणे, मन प्रसन्न राहणे, स्वामी समर्थ किंवा देवांचे स्वप्नात दर्शन होणे, हे सर्व संकेत जीवनात सकारात्मक ऊर्जा येत असल्याचे मानले जातात। उपाय। मित्रांनो, कुंभ राशीच्या लोकांनी हे उपाय नक्की करावेत। दर शनिवारी शनी मंदिरात तेल अर्पण करा। काळ्या कुत्र्याला किंवा कावळ्यांना अन्न द्या। ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा। गरीब आणि गरजू लोकांना मदत करा। घरात भांडण आणि नकारात्मक बोलणे टाळा। हे उपाय मनापासून केल्यास शनिदेवांची कृपा मिळू शकते। मित्रांनो, जीवनात कितीही कठीण काळ आला तरी घाबरू नका, कारण प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतोच। स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा, चांगले कर्म करा आणि संयम कधीही सोडू नका। तुमची रास कुंभ असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, जय स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्वामी गुरुकृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।